हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा हिंदी पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की सुनेत्रा फाइल्स नॉमिनेशन पेपर्स फॉर बाय इलेक्शन इज बारामती इज हर आयडेंटिटी. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय महत्वाचं आहे, ही जी बाय इलेक्शन जे आहेत, बाय इलेक्शन आपल्याला महत्वाचे आहे. की आता जे सुनेत्रा पवार जे आहेत, त्यांनी कोणत्या बाय इलेक्शनसाठी फॉर्म भरले? त्यांनी विधानसभा जे आहे त्याच्यासाठी बाय इलेक्शनसाठी फॉर्म भरले. आता बाय इलेक्शन कशामध्ये होतात? लोकसभामध्ये होतात, राज्यसभामध्ये होतात, विधानसभामध्ये होतात आणि विधान परिषदमध्ये होतात. आता दोन गोष्टी इथे लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी, की चारही जे हाऊसेस आहेत, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद, मग प्रत्येक राज्याच्या, त्यांच्यामध्ये कसं होतं, की जेव्हा बाय इलेक्शन्स होतात, ते जो टाइम पिरियड असतो, तर जेव्हा सुनेत्रा पवार पुन्हा निवडून वगैरे येतील किंवा कुणीही निवडून येते सीटवरून, तर त्यांचा जो टाइम पिरियड असेल, तो त्या सीटसाठी जो राखून ठेवला होता, रिमाइंडर ऑफ द टाइम पिरियड असेल, त्यासाठी असतो. मग ह्या चारही सीटसाठी जो आहे, तो रिमाइंडर ऑफ पिरियड असतो. आणि हीच गोष्ट जी आहे ती आपल्याला लोकल पंचायत किंवा पंचायत राजमध्ये जे इलेक्शन्स वगैरे होतात त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतील. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये समजा आता विधानसभा, विधान परिषद किंवा ह्याची जी सीट्स असतील, फक्त इंडिव्हिज्युअल सीट्स वगैरे असेल, तर त्याच्या बाबतीत जे आहे ना मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, जसं आपल्याला माहिती की इलेक्शन अनाउन्स झाली, की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते ॲक्टिव्हेट होतं. मग हे जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असेल, तर समजा इथं बारामतीचे इलेक्शन जे असेल, तर फक्त बारामतीचे जे एरिया असेल, तेवढ्यापुरतं जे असेल मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अप्लाय असेल, कंप्लीट स्टेटसाठी तर नसतं. ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, जर समजा तुमचा जो टाइम पिरियड असेल ठरलेला, तो एका वर्षापेक्षा कमी राहिलेला असेल, समजा 2025 मध्ये इलेक्शन झाली, त्याच्यानंतर त्याची जी इलेक्शन आहे ती 2030 मध्ये होणं अपेक्षित होतं. सो जर त्याची जी 2029 मध्ये जर ती सीट व्हॅकंट झाली, तर त्या अशा वेळेस जे आहे ते इलेक्शन कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटला सर्टिफाय करून सांगू शकते, की आत्तापुरतं किंवा 1 वर्षाच्याच टाईम पिरियड पुरतं जे आहे ते बाय इलेक्शन नाही घेतले जाऊ शकत. जेणेकरून काय होतं, की ॲडमिनिस्ट्रेशनचा एफर्ट, पैसा जो आहे तो वाचवला जातो. सो ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवा, की जे सर्व हाऊसेस असतात, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये जे लोकल गव्हर्नमेंट जे असतात त्यांच्यासाठी सुद्धा जे आहे रिमाइंडर ऑफ पिरियडसाठीच बाय इलेक्शन्स होतात. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे असेल ते फक्त सीट्स असतील, तर अशा कंडिशनमध्ये तेवढ्या एरिया पुरताच तो लागू असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, जर 1 इयरपेक्षा म्हणजे एका वर्षापेक्षा कमी जर त्याचा टाईम पिरियड असेल राहिलेला, तर अशा वेळेस बाय इलेक्शन होत नाहीत. बाय इलेक्शन कंडक्ट करत नाही इलेक्शन कमिशन. या ज्या गोष्टी तुम्हाला प्रीमध्ये विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा टॉपिक काय होता, की क्लायमेट चेंज ॲज अ पब्लिक हेल्थ इमर्जन्सी. आता क्लायमेट चेंजमुळे जे आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, की काय-काय होतील. मग त्याच्याबद्दल पब्लिक हेल्थवरती कशा-कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार, की जे डिसीजेसचा रिस्क आहे तो वाढतो. त्याच्यामुळे क्लायमेट चेंजमुळे कसं होतं, की एक पॅटर्न जो ठरलेला आहे क्लायमेटचा, उन्हाळा, पावसाळा, एक सीझनचा पॅटर्न ठरलेला आहे, तो डिस्टर्ब होऊन जातो. त्याच्यामुळे जे वेगवेगळे डिसीजेस असतात त्यांना पसरायला चान्सेस होतात, ॲलर्जीज वाढतात. त्याच्यानंतर टेम्परेचर खूप जास्त वाढल्यामुळे कसं होणार, की मग प्रोडक्शन तुमचं होणार नाही खूप जास्त. मिल्क प्रोडक्शन सुद्धा त्याच्यावरती सुद्धा इम्पॅक्ट पडतो. त्याचबरोबर क्लायमेट चेंजमुळे जे आहे ते एअर पोल्युशन होणार. एअर पोल्युशनमुळे तुमचे जे लंग्स वगैरे आहेत त्याच्यावरती अटॅक होणार. त्यांना इम्पॅक्ट पडणार. अस्थमासारखे रोग होतात. मग ते जे फाईन पार्टिकल्स असतात ते ब्लड वेसल्समध्ये गेले मग बाकीच्या जे ऑर्गन्स असतात त्यांच्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होतात. सो हे ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल जे आहे तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. की क्लायमेट चेंजचा जो आहे, तर पब्लिक हेल्थवरती कसा इम्पॅक्ट कसा इम्पॅक्ट होतो आणि पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल होतं की अरेस्ट द ग्रीप, लाईव्हलीहूड इश्यूज आर ॲट द हार्ट ऑफ इल्लीगल सँड मायनिंग इन सेंट्रल एशिया, सेंट्रल इंडिया. तर मग त्यांनी काय सांगितलं की नॅशनल चंबल घरियाल सेंच्युरी जी आहे ती सेंट्रल इंडियामध्ये आहे. त्याच्यामध्ये कोणते-कोणते स्पेसीज आहेत ॲनिमल, की क्रिटिकली एंडेंजर्ड घरियाल, रेड क्राउन रूफ टर्टल अँड एंडेंजर्ड गंगाज रिव्हर डॉल्फिन जे आहेत, हे तिथं मेजरली पाहायला मिळतात. पण काय होतं की सँड मायनिंग जो माफिया आहे, ते मोठ्या प्रमाणात तिथून त्या नद्यांमधून वगैरे जे आहे ते सँड काढून घेतात आणि हे जे स्पेसीज आहेत, ॲनिमल स्पेसीज आहेत, ते मेजरली जे आहेत, तिथली जी रिव्हर्समधली जी सँड आहे त्याच्यावरती खूप जास्त डिपेंडंट असतात. आणि हे जी सँड माफियामुळं काय होतं, की त्यांचं अस्तित्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात धोक्यात यायला लागलं होतं. त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंट्सने ॲक्शन घेतली. त्याच्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे, त्यांनी सुद्धा ॲक्शन घेण्याचा ट्राय केला, पण ती कुठे ना कुठे कमी पडते. मग याच्यावरती आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे, की सँड मायनिंग ही जी गोष्ट आहे, ती एन्व्हायर्नमेंटसाठी कशी धोकादायक आहे, कोणत्या-कोणत्या बाबतीत धोकादायक आहे. याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो सँड मायनिंगवरती. त्याचबरोबर ह्या ज्या स्पेसीस आहेत, त्याच्यावरती प्रीसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो.
ते अजून कुठं-कुठं सापडतात, त्यांचा स्टेटस झाला, त्यांचे काही डिस्टिंग्विश फीचर्स वगैरे असतील, तर त्याच्यावरती प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल काय होतं, की व्हॉट टीबी रिव्हल्स अबाउट इंडियाज अर्बन हेल्थ सिस्टम. आता त्या रायटरचं काय म्हणणं आहे, की टीबी जो असतो तो ओव्हरनाईट नाही होत. एक कंटिन्यूअस म्हणजे जेव्हा तुम्हाला सुरुवात होते त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडे प्रॉपरली ट्रीटमेंट नाही घेतली, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, त्याचे सिम्प्टम्स नीट नाही समजून घेतले, तर तो ग्रो होत जातो आणि त्याच्यानंतर तो एक टीबीच्या स्वरूपामध्ये समोर येतो. आणि टीबीसाठी एक स्पेशलाइज्ड जी हेल्थ केअर आवश्यक असते, ती जी आहे ती अर्बन सिस्टममध्ये सुद्धा मिळत नाही. आपण नॉर्मली म्हणतो, की शहरांमध्ये जास्त चांगले ग्रामीण भागापेक्षा जास्त चांगली हेल्थ सिस्टम एस्टॅब्लिश्ड आहे. पण तरी सुद्धा जे आहे टीबी सारखे जे साठी जे एक स्पेशलाइज्ड सेंटर्स वगैरे असतात, ते फ्रॅगमेंटेड स्वरूपात आहे. प्रॉपरली जे एक सिस्टम वाईज आहे, त्या स्वरूपात नसल्यामुळं त्याचा इम्पॅक्ट पडतो. त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे, मग आता तुम्हाला इंडियाची अर्बन हेल्थ सिस्टम जी आहे ती, म्हणजे आपल्याला हेल्थ सिस्टम्स, हेल्थ केअर सिस्टम्स माहीतच आहे. मग त्याच्यामध्ये आपण रुरल आणि अर्बन दोन्ही आहेत. मग स्पेसिफिकली अर्बन हेल्थ सिस्टम बाबतच्या ज्या गोष्टी, त्यासाठी हे आर्टिकल महत्त्वाचं आहे. याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर टीबीचा जो आजार आहे, जसं आपल्याला माहिती आहे, की डिसीजेस वगैरेवरती प्रीमध्ये प्रश्न विचारला जातो. सो टीबी बद्दल जे आहे ते प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल होतं की फ्रॉम मिथ्स टू लँग्वेजेस एक्झामाइनिंग द रिमेनिंग ऑफ रिनेमिंग ऑफ केरला. आता जसं आपल्याला माहिती आहे की रिसेंटली केरळाचं नाव बदलून केरळम असं करण्याचा जो एक प्रपोजल होता तो पाठवण्यात आला होता. त्याच्याबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत की केरला पोट्टी म्हणून येतं. केरला पोट्टी म्हणून ओरिजिन ऑफ केरला एक टेक्स्ट होतं ते. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, की डायरेक्टली समजा, की नाव चेंज करायचं असेल तुम्हाला स्टेटचं वगैरे, ती गोष्ट झाली ती पॉलिटीमध्ये विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, की केरळला जो टॉपिक आहे तो बऱ्यापैकी चर्चेत आहे. जसं नाव चेंज केलं त्याच्यामुळं केरळमध्ये रिसेंटली इलेक्शन सुद्धा आहेत यावर्षी. त्याचबरोबर जसं आपल्याला माहिती आहे, की प्रीमध्ये जे आहे, साउथ पार्ट जो आहे सदर्न इंडिया त्याच्यावरती मेजरली प्रश्न विचारले जातात. मग हिस्टॉरिकली वगैरे हिस्ट्रीमध्ये जे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल ज्या काही-काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला प्रीसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरं एक म्हणजे की एन्शंट मेडिव्हल आणि त्याच्यानंतर मॉडर्न टाईम्समध्ये कोणते-कोणते किंगडम्स झाले होते. जसं कोणते-कोणते किंगडम झाले होते. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संगमा लिटरेचर येतं, संगमा पिरियड येतो. मग ते गोष्टी झाल्या. मेडिव्हल टाईम्समध्ये कोण होतं. त्याच्यानंतर मॉडर्न टाईम्समध्ये जसं झालं, मॉडर्न टाईम्समध्ये इंडिपेंडन्सच्या वेळेस तिथं त्रावणकोर किंगडम होतं. त्रावणकोर किंगडमला जे होतं जेव्हा इंडिपेंडन्स मिळत होतं, त्रावणकोरला एक सेपरेट किंगडम म्हणून किंवा सेपरेट कंट्री म्हणून रूल करायचं होतं. त्याचा बेसिस काय सांगितला जातो, की त्यांना असं वाटत होतं, की थोरियमचे जे रिसोर्स त्यांना सापडले होते त्यांच्या किनारपट्टीच्या भागात, त्याच्या बेसिसवरती ते एक सेपरेट कंट्री म्हणून जे आहे ते सर्व्हाईव्ह करू शकतात. मग परत थोरियमचं महत्त्व काय, की त्याचं महत्त्व जे आहे ते 3 स्टेज जी प्रोसेस आहे इंडियाची. थोरियमपासून युरेनियम कन्व्हर्ट करायची. त्याच्यामध्ये हेल्प करू शकते. त्याच्यामुळे थोरियमचा मुद्दा आला, युरेनियमचा मुद्दा आला. हे सुद्धा या ज्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा कंटिन्युअसली न्यूजमध्ये चर्चेत आहेत. त्याचबरोबर मॉडर्न टाईम्समध्ये जे आहे, नॉन कॉपरेशन मूव्हमेंटच्या वेळेस मोपला रिबेलियन झालं होतं. ती गोष्ट महत्त्वाची. त्याच्यामुळे केरळाचे जे ह्या ज्या गोष्टी आहेत, मग तिथले किंगडम्स झाले. त्याच्यानंतर त्रावणकोर किंगडम, त्याच्यामध्ये थोरियमचा मुद्दा आला, युरेनियमचा मुद्दा आला, मोपला रिबेलियन. हे जे सगळे पॉइंट आहेत, ते लिंक करून आपण पाहिलं तर ह्या पॉइंट्सवरती क्वेश्चन बनायचे जे चान्सेस आहेत, ते मेजरली एस्टॅब्लिश होतात. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत केरळाबद्दलच्या आणि त्याचबरोबर एखाद्या स्टेटचं नाव वगैरे बदलायचं असेल, तर त्यासाठी कोणती सिस्टम आहे किंवा काय पद्धत आहे पॉलिटीमध्ये. या ज्या सर्व गोष्टी आहेत, त्या आपल्याला प्रीसाठी महत्त्वाच्या असू शकतात. पुढचं आर्टिकल होतं, की राज्यसभा चेअरमन, लोकसभा स्पीकर रिजेक्ट अपोजिशन नोटीस सीकिंग चीफ इलेक्शन कमिशनर्स रिमूव्हल. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय आहे, की जसं आपल्याला माहिती आहे, की अपोजिशनचे 193 अपोजिशन एमपीजनी काय केलं होतं दोन्ही हाउसेसमध्ये, चीफ इलेक्शन कमिशनरला काढून टाकण्यासाठी जी होती, एक नोटीस दिली होती आणि त्याच्यामध्ये जे आहे, ती कोणतीही स्पेसिफिक रिझन्स जे त्यांनी काय दिलं होतं, सॉरी ते दिलं होतं त्यांनी. पण जे राज्यसभा चेअरमन आणि लोकसभेचे स्पीकर आहेत, त्यांनी मात्र ही नोटीस जी आहे, ती रिजेक्ट केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी कोणती कारणं दिलेली नाहीत. आता याच्यामध्ये आपल्याला पॉलिटिमध्ये काय-काय महत्वाचं आहे, की चीफ इलेक्शन जे कमिशनर असतात, त्यांची रिमूव्हल प्रोसेस काय आहे? आता आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलंय, की 324 आर्टिकल नंबर 324(5) मध्ये जे आहे, ते चीफ इलेक्शन कमिशनरला काढण्याबद्दल प्रोसिजर सांगतं. सुप्रीम कोर्टाच्या जजला ज्या पद्धतीने आणि ज्या कारणांनी काढलं जातं, म्हणजे प्रूव्हड मिसबिहेवियर आणि इन्कॅपॅसिटी या 2च कारणांनी काढता येतं. त्याच्यानंतर मग जर ती नोटीस दिली त्यासाठी मग लोकसभेमध्ये कमीत कमी 100 खासदारांनी आणि राज्यसभेमध्ये 50 खासदारांनी जे आहे
ते त्यांच्या हाउसेसच्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सला त्याच्यासाठी एक नोटीस दिली पाहिजे. ती दिल्यानंतर जे आहे, मग राज्यसभेच्या बाबतीत राज्यसभेचे चेअरमन आणि लोकसभेच्या बाबतीत स्पीकर जे आहेत, ती एक्सेप्ट करू शकतात किंवा रिजेक्ट करू शकतात. जी या कंडिशनमध्ये घडलं, की त्यांनी रिजेक्ट केली होती ती प्ली. आता जर समजा त्यांनी एक्सेप्ट केली असती, तर मग अशा कंडिशनमध्ये जे आहे, ती इन्व्हेस्टिगेशन कमिटी सेटअप केली जाते 3 मेंबरची, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज, हाय कोर्टाचे जज वगैरे असतात. त्याच्यानंतर ती जी बॉडी असती ती इन्व्हेस्टिगेशन करते आणि जर त्यांना त्याच्यामध्ये ती गिल्टी सापडले चीफ इलेक्शन कमिशनर, तर त्याच्यावरती जे आहे ती व्होटिंग सुरू होती पार्लमेंटमध्ये. मग लोकसभा आणि राज्यसभामध्ये दोन्ही हाउसेसमध्ये सेपरेटली स्पेशल मेजॉरिटीने म्हणजे 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग या मेथडनी जी आहे ती वोटिंग केली जाते आणि ज्यावेळेस ही वोटिंग पास होते, त्यावेळेस ती प्रेसिडेंटकडे एक फॉर्मल साइनसाठी जाते आणि प्रेसिडेंटनी साइन केली, की चीफ इलेक्शन कमिशनर जे आहे त्यांचं रिमूव्हल करण्यात येतं. मग ही झाली चीफ इलेक्शन कमिशनरची. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे, की इलेक्शन कमिशनमध्ये आपल्याकडे 3 मेंबरची बॉडी आहे. मग चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर. आता बाकीचे जे 2 इलेक्शन कमिशनर असतात त्यांना काढण्यासाठी मात्र ही प्रोसेस नाही दिलेली. त्यांना काढण्यासाठी फक्त एकच गोष्ट सांगितली गेली आहे, की चीफ इलेक्शन कमिशनरच्या सल्ल्यानुसारच प्रेसिडेंट जे आहेत त्या इलेक्शन कमिशनर्सला काढून टाकू शकतात. म्हणजेच जी पद्धत किंवा जी टर्मची सिक्युरिटी म्हणा, चीफ इलेक्शन कमिशनरला दिली आहे, सुप्रीम कोर्टच्या जजला काढण्याच्या पद्धतीनेच कारणाने जे चीफ इलेक्शन कमिशनरला आपण काढू शकतो. ती मेथड किंवा ती रिझन जे आहेत, ते बाकीचे जे 2 इलेक्शन कमिशनर्स आहेत त्यांच्यासाठी मात्र दिलेली नाहीये. केवळ चीफ इलेक्शन कमिशनरच्या सल्ल्यावरच प्रेसिडेंट जे आहेत त्या दोघांना काढू शकतात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. हा पॉइंट जो आहे तुम्हाला प्रीसाठी विचारला जाऊ शकतो. कारण ह्या वर्षी जे आहेत ते स्पीकरच्या रिमूव्हलसाठी, त्याच्यानंतर मागच्या वेळेस व्हाईस प्रेसिडेंटसाठी आणि आता परत कोणतं चीफ इलेक्शन कमिशनरचे जे आहेत रिमूव्हलचे प्रयत्न झाले होते. त्याच्यामुळे तो कमीत कमी ह्या तिघांपैकी एकावर जे आहे ते प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रीमध्ये. तर हा हा होता आजचा आपला हिंदू पेपर एनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पर्धा YouTube चॅनल. थँक यू.